ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा, अधिवेशनात मागणी। आमदार शिवाजी पाटील। बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गाची तात्काळ दुरुस्ती व्हावी व या मार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा अशी मागणी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली। कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातून जाणारा बेळगाव वेंगुर्ला मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून निधी लागलेला नाही, त्यामुळे सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली। गेल्या काही वर्षभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। यामुळे दरवर्षी किमान 160 ते 170 निष्पाप लोकांचे नाहक बळी गेले आहेत। हे निदर्शनास आणून दिलं। हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते, परंतु या राज्यमार्गाची रुंदी कमी झाल्याने वाहतुकीची कोंडी होते व दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे। या बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा, जेणेकरून या मार्गाचा विकास होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल। त्याचबरोबर याचा चंदगड, गडिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा फायदा होईल। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। श्री शिवाजी पाटील। अध्यक्ष महोदय, आज औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला बोलायला संधी धन्यवाद। अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष महोदय, बेळगाव वेंगुर्ला रस्ता 10 मीटरचा रस्ता होणे खूप गरजेचं आहे। आणि आता अध्यक्ष महोदय, या रस्त्यामध्ये या 14-15 वर्षामध्ये एकही रुपये निधी लागलेला नाही आहे आणि रस्त्याची अवस्था अशी आहे की खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डा अशी परिस्थिती आहे। दरवर्षी 25-30 बळी जातात। 158चा बळी गेला आहे आजपर्यंत, याची नोंद आहे साहेब सरकारी। तर म्हणून तातडीने हा रस्ता तातडीने मंजुरी रस्त्या रिपेअरिंगसाठी मंजूर करून घ्यावं आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आपल्याला मंजूर करून घ्यावी कळकळीची विनंती करतो। आणि साहेब खूपच काळाची गरज आहे। हा रस्ता बेळगाव टू वेंगुर्ला आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येतो, एवढाच आपली नोंद घ्यावी।